आपला वर्षावास, आता आपण म्हणतो आमचा वर्षावास आहे, तुमचा वर्षावास आहे का? कोणाचा आहे वर्षावास? भंतेजींचा वर्षावास आहे. आपल्याला ते सगळं कळतंय, पण आपण बोलताना काय म्हणतो? आमचा वर्षावास आहे बाबा 3 महिने, आम्ही हे सगळं खाणं सोडलंय आता, श्रावण महिन्यासारखं नाही का, आम्ही सगळं खाणं सोडलंय. पण आपल्याला हे बघायचं नाही, आपला वर्षावास नाहीये. आपल्याला फक्त दानशील समाधीने आपला वर्षावास साजरा करायचा आहे. उपवास धारण करायचे, 12च्या आत जेवायचंय, दुसऱ्या दिवशी सकाळी. ज्याला शक्य नाही ते रात्री दूध फळं घेऊ शकतो. याप्रमाणे आपला वर्षावास आपण पार करायचा आहे 3 महिने. एक तरी होते की उपवासात महिन्यातलं? का 4ही होतात? चांगली गोष्ट आहे. होते का एक तरी? नाही, एक पण नाही होत. एक होते पौर्णिमेचं आणि चतुर्दशी अमावस्येला सोडतो आपण उपवास, चतुर्दशी असते, एक होती. आमचं कायमचं तसंच आहे. मी पण एकदा जेवले का परत काही घेत नाही. आणि शक्यतो किती अडचण आली, संध्याकाळी 6 नंतर तर काहीच घ्यायचं नाही. उपवासाच्या दिवशी नाही, मध्ये आधे कुठं आपण बाहेर गेलो तर होतं ना, बरेच जण सांगतात, पण 6च्या नंतर किती आग्रह केला तरी काही घेत नाही आपण. आता डायरेक्ट उद्या सकाळी असं आपण उपवासाचं आचरण करायचंय. त्याच्यानंतर एवढं सगळं भगवंतांनी सांगितले, आपल्याला जेवढी सुत्त सांगितले त्याच्यात पण आपल्याला काय सांगितले? शीलपालनच करायला सांगितले. आई वडिलांची सेवा करा, मग आपल्या घरातल्या पत्नीला मान सन्मान द्या, मुलांना द्या. आपल्या गुरुवर्यांना बनतेजी आले, आता बनतेजी येत आहेत आणि तुम्ही समोर आहे, तुम्ही उभं राहून त्यांना वंदा मी बनतेजी करणार. बनतेजी तिथं बसतात, बनतेजी राईट साईडला बसतात. आमच्या अभ्यासानुसार किंवा माहितीनुसार म्हणा, आपण सगळ्यांनी डाव्या बाजूला बसायचं. ते इथं बसलेले असले तर 3 वेळा त्यांना, यांना पंचांग प्रणाम करून झाला का मग यांना करायचा 3 वेळा बसून. त्यांच्यात आणि आपल्यात कमीत कमी फुटभर अंतर ठेवा. पायावर डोकं ठेवायला जायचं नाही, स्पर्श करायचा नाही. आपण त्यांचा आदर मान सन्मान केला पाहिजे. ते आपले धर्मगुरू आहेत, ते आपल्याला धम्मदान देतात, धम्मदेसना देतात. त्यांचा प्रत्येकाने आदर करायला पाहिजे. हे भंतेजींचं झालं. आपल्याकडे किमान एकदा तरी दिवसातनं वंदना घेतली पाहिजे घरात. आम्हाला पळावं लागतं तसंच कधी कधी, पण विहारात दररोज एकदा तरी कुठल्या तरी विहारात आम्ही आहेच, वंदना होती. नुसतं वंदना घेऊन नाही चालणार, सर्वार्थाने आपल्या मुलांवर धम्माचे संस्कार झाले पाहिजे. तर असं आपल्याला ह्या शिलांचं पालन करायचं आहे, अष्टांग मार्गाचं. त्यानंतर 10 पारमितांचं पालन केलं पाहिजे आपण. दानशील, सत्य, उपेक्षा, नैष्कर्म्य पारमिता, मैत्री, करुणा, अधिष्ठान.